एक महत्त्वाची बातमी, कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही घेतलेले नाहीत असं फडणवीसांनी म्हटले। ओबीसी समाजावर कधीच अन्याय केलेला नाही असंही फडणवीस म्हणाले। सरकारचे नेहमीच ओबीसी कल्याणाकडे लक्ष राहिलेले आहे। आम्ही जातींमध्ये कधीच भेदभाव केला नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। कुठल्या समाजाचं काढायचं, दुसऱ्या समाजाला द्यायचं, अशा प्रकारची कुठली भूमिका हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही। आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही। मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत। आमच्या सरकारचं नेहमीच ओबीसी समाजाच्या कल्याणाकडे लक्ष राहिलेलं आहे। या महाराष्ट्रातला बहुजन समाज असलेला आमचा हा जो संपूर्ण ओबीसी घटक आहे, याचा विकास करणं ही देखील राज्याची जबाबदारी आहे आणि तो विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण विकासाची जी काही संकल्पना मांडतोय ती पूर्ण होणार नाही। आम्ही कधी जातीपातीत भेदभाव केला नाही। या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो, ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो, आपण सगळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत।